पुंडरीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। प्रतिवर्षी गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण ह्या सप्ताहाचं नियोजन करता आणि त्या नियोजनामध्ये प्रतिवर्षाची ही आपली सेवा श्री गणेशाच्या चरणी अर्पण करण्यासाठी ज्ञानोबरायांसारख्या शब्द समूहाचा साकार मूर्तिमंत शब्द दुसरा कोणताही नाही। आणि त्या निमित्ताने प्रथम पूजक आद्य पूजक सकल पूजाचा अधिष्ठान ज्या गणेशाच्या माध्यमातून होतो तो गणाधिपती। मग गण कोणते कोणते आहेत तर प्रामुख्यानं 3 गण आपल्याला माहिती आहेत। पहिला देवगण, दुसरा राक्षसगण आणि तिसरा मनुष्यगण। ह्या तिन्ही गणाचा अधिपती जो आहे गणानां त्वाम गणपती। म्हणून गणेश जयंतीचा हा पावन पर्व काळ आणि मागे साधारणतः 4 वर्ष झालं आपण फक्त एकाच ओवीचा विचार करतो आहोत, कारण आमचा विचार एका ओवीच्या पुढे जातच नाही म्हणूनच एक विचार करतो बरं का। कारण मला प्रवचन दुसऱ्या ओवींवर करा म्हटलं तरी करता येणार नाही, नवे नवे प्रवचनच मला करता येत नाही म्हटल्यानंतर मग काय ओम नमो ज्याद्या, सोपं साधं सरळ। परंतु हा ओम काय आहे? जेव्हा निर्गुण निराकार परमात्म्याच्या मुखातून पहिला स्वर बाहेर पडला तो ओम, त्याच निर्गुण निराकार तत्वाला ओम ह्या शब्दातून साकार रूपात संतांनी आणून आपल्या समोर जो आराध्य परमात्मा निर्माण केला तो देवावताराने केला। म्हणून हा निर्गुण निराकार ओम ज्याची व्याप्ती मुख कसं आहे तर सांगता येत नाही, कान कसे आहेत तर त्याला शब्द व्याप्ती कमी पडेल, एवढे ह्या ओंकाराची निर्गुण तत्वाची ही व्याख्या अशी आहे की ज्याचं वर्णनच करता येत नाही, जो शब्दातीत आहे अथवा वर्णनाच्या पलीकडे जो आहे तो निर्गुण निराकार ओम। आणि अशा निर्गुण निराकार तत्वाला ज्ञानोबराय आद्य पूजक किंवा पहिला नमस्कार ओम नमो जी आद्या याच्यासाठी म्हणतायत। हा ओंकार ध्वनी प्रतिद्वंद्वित जरी झाला तरी ज्याच्या मुखातून आलाय आणि ज्याच्या कर्णविवरापर्यंत तो जो पोचलेला आहे तो आणि जो मुखातून म्हणतोय तो, ते दोघंही शुद्ध होतात। म्हणून ज्ञानोबरायांनी पहिल्यांदा ओम हा शब्द लिहिला। माझे गुरु म्हणजे आपले सर्वांचे गुरु श्री गुरु दादा सांगायचे की ओमच शब्द का, नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या हेही चाललं असतं की, पण ओम का? तर ज्ञानोबरायांची अपेक्षा अशी आहे, जो ज्ञानेश्वरीचा साधक वाचक श्रोता आहे तो साधक वाचक आणि श्रोता म्हणजे वक्ता आणि श्रोता दोघंही शुद्ध असावेत आणि मगच ज्ञानेश्वरी वाचावी म्हणून ओम आहे म्हणायचं। ज्ञानेश्वरी वाचावी करावी, ज्ञानेश्वरीचा अर्थ समजावा हा भाग निराळा आहे, पण तो शुद्धतेतनं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे।
म्हणून ओम हा शब्द ज्ञानोबरा या ठिकाणी वापरतायत. आणि अशा ओमाला, ओमकाराला प्रथम नमन ज्ञानोबराय करतात. वेद प्रतिपाद्या हा महत्वाचा विषय आहे. वेद, पुराण यामध्ये सध्या लोकांना कसलाही स्वारस्य राहिलेलं नाही. तुमच्या वेदाने काय सांगितलं? अरे वेदाने काय सांगितलं नाही मला हे सांगा. जे वेदात नाही ते जगात नाही. जे नोहे तिही लोकी, लक्षात ठेवा. जे तिन्ही लोकात नाही ते वेदात आहे, ते महाभारतात आहे, ते रामायणात आहे. आणि तेच आज वेद जे मूर्तिमंत अनाकालनीय वर्षापासून ह्या हिंदुस्थानच्या संस्कृतीचं आराध्य ठरलंय, तेच वेद आज जगाला मार्गदर्शन करतायत. बरं, जगाला लक्षात ठेवा, ज्या ज्या प्रकारचं संशोधन आज जग करतंय ते सगळं संशोधन आमच्या ऋषीमुनींनी आधी करून ठेवलंय आणि ते वेदात आजही दिसतंय. म्हणून आज 2026 म्हणजे आपलं 2030 कडे वाटचाल चालली आहे. 2030 वर्ष जेव्हा येईल तेव्हा मला वाटतंय बरं गाड्या हवेतनं उडतील. आता रस्त्यावर चालायला जमत ना महाराज, गाड्या. मग ह्या 30 कडं वैज्ञानिक दृष्टिकोनातनं आपण पाहतोय. आणि अभ्यासू लोक म्हणतात वेदात काय आहे. आमच्या वेदात जे आहे ना तेच तुम्ही फक्त मॉडिफाय करून सांगताय. मॉडिफाय म्हणजे काय? त्याचं नूतनीकरण करून सांगताय. उदाहरणार्थ एरोप्लेन म्हणजे काय हो? बरोबर आहे, एरोप्लेन हे विमान. एरोप्लेन म्हटलं की मात्र सगळेजण म्हणतात वा 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 वा, संशोधन मोठं आहे. आमचे प्रभू रामचंद्र पुष्पक विमानात बसून अयोध्येला आलेच की. जिथं तुम्ही संशोधनातला स सुद्धा सोडला नव्हता तिथं भारतीय संस्कृती ही इतक्या प्रगत स्थितीमध्ये होती की आकाशातलं प्रभू राम पृथ्वीवरून ते आकाशातलं सूर्याचं अंतर किती आहे हे सुद्धा सांगितलं. कधीतरी हनुमान चालिसा वाचली म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती अंतर आहे ते. जुग सहस्र योजन पर भानू लिल्योतानी मधुर फल जानू. अशा प्रमाणे जुग सहस्र म्हणजे किती सहस्र हे अंतर सुद्धा आमच्या वेदाने आधीच सांगून ठेवलंय. म्हणून वेद प्रतिपाद्या, वेदानं प्रतिपाद्यन केलेला हा ओंकार आहे. आणि वेदांच्या प्रतिपाद्यतेचा अधिकार ओंकाराकडे का? तर त्या ओम ह्या शब्दापासून सगळे वेद निर्माण झालेले. म्हणून ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्वसम वेद्या आत्मरूपा. आणि मग आत्मरूप प्रकट करण्याचं साधन काय आहे? तर हे वेद आहेत. वेदानच आत्मरूप प्रकट होतं. मग ज्ञानोबराय दुसरी लगेच ओवी सांगतात, देवा तूची गणेशू. हा वेद प्रतिपाद्य ओंकार प्रतीक स्वरूप असणारा गणेश, म्हणून त्या गणेशाला मती हा शब्द या ठिकाणी वापरला. मती म्हणजे काय? बुद्धी. लक्षात ठेवा, बुद्धी. आता बुद्धी सुद्धा दोन प्रकारची. बुद्धी दोन प्रकारची, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. त्यालाच सुमती आणि कुमती म्हणतात. लक्षात ठेवा. आणि ह्या सुमती कुमती बुद्धीला पालक वडील ब्रह्मदेव आहेत, त्यांच्या मुले आहेत त्या दोन्ही, कुमती आणि सुमती. म्हणजे सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. एक थोडासा दृष्टांत सांगतो. गंमत काय झाली, त्या कुमती आणि सुमती म्हणजे सद्बुद्धी आणि दुर्बुद्धीमध्ये दोघींमध्ये थोडं भांडण लागलं. ती दुर्बुद्धी म्हणायला लागली की सगळेजण माझा दुश्वास करतात, सगळेजण मला त्रास देतात, सगळेजण मला नाव ठेवतात, सगळेजण माझा तिरस्कार करतात, माझी कोणच पूजा करत नाही, मी कुणालाच आवडत नाही. सद्बुद्धी आहे
सद्बुद्धी कधी भांडत नाही बरं का, लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी, कळलं का तुम्हाला? सांगू का स्पष्ट भाषेत? जे सद्बुद्धीचे असतात का नाही, ते कधीही म्हणत नाहीत त्याचं कीर्तन प्रवचन असेल तर मी येत नाही म्हणून. बस मला एवढंच सांगायचं आहे. जे दुर्बुद्धीचे असतात तिथं खटका उडतोय, लक्षात ठेवा. आणि त्या दोघींचं भांडण चालू असताना ब्रह्मदेव नेमके तिथं आले आणि ब्रह्मदेवाने विचारलं, का भांडताय, काय झालं? आणि ती दुर्बुद्धी आहे जी कधीच ग बसत नाही. बघा, दुर्बुद्धी कधी ग बसती का? नाही बसत. ती सतत अविचारानं परिपक्व झालेली असते, ती दुर्बुद्धी आहे. अविचारानं बरं का, सद्विचारानं परिपक्व झाली आहे ती सद्बुद्धी, आणि अविचारानं परिपक्व झाली आहे ती दुर्बुद्धी. ती दुर्बुद्धी कधीही शांत बसत नाही. तिला वाटत असतंय सगळे अधिकार मलाच हवेत, सर्वश्रेष्ठ मीच आहे, असं ज्याला ज्याला वाटतं ते दुर्बुद्धीचे. मी म्हणत नाही, माझं म्हणण्याचं धारिष्ट्य सुद्धा नाही आणि माझं म्हणण्याचं कारण सुद्धा नाही, पण ज्यांना वाटतं की मी श्रेष्ठ आहे ते दुर्बुद्ध आहेत. रावणाला वाटायचंच मी बलशाली आहे, माझ्या एवढा विद्वान कोणच नाही, पण तुझ्यासारखे विद्वान प्रभू रामचंद्राचे सेवक आहेत हे लक्षातच येत नाही त्या रावणाला. ही रावणाची बुद्धी आहे, ती दुर्बुद्धी आहे महाराज. असो, ब्रह्मदेव त्या ठिकाणी गेले आणि ब्रह्मदेवाने विचारलं, का भांडताय? म्हणजे काही नाही बाबा, काही नाही, जगाचं सोडा, पण माझा एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे. दुर्बुद्धी म्हटली ब्रह्मदेवाला, जगाचं सोडा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे काय उत्तर आहे, काय प्रश्न आहे? म्हणजे आमच्या दोघीमध्ये तुम्हाला कोण आवडतं सांगा म्हणून. ब्रह्मदेव हसले, म्हटले ठीक आहे दुर्बुद्धी, तुझं मी प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रयोग करावा लागेल. एक प्रयोग करावा लागेल. म्हणजे काय? काही नाही, एका मिनिटात उत्तर देतो, फक्त हितनं 10 पावलं तुम्ही चालत जायचं आणि चालत परत यायचं, मग मी उत्तर सांगतो की मला जास्त कोण आवडतंय. म्हटलं ठीक आहे, काही अडचण नाही. दुर्बुद्धी पहिल्यांदा 10 पावलं चालत गेली, पुन्हा आली. सद्बुद्धी पुन्हा 10 पावलं चालत गेली आणि पुन्हा आली. आणि ब्रह्मदेवाला दोघींनी विचारलं, बाबा आता सांगा आमच्या दोघीत कोण आवडतंय? ब्रह्मदेव हसले आणि त्या दुर्बुद्धीला म्हणाले, दुर्बुद्धी, तू जाताना चांगली दिसतेस आणि सद्बुद्धी, तू येताना चांगली दिसते. दृष्टांत माझा संपला. कळला? सगळ्यांना कळला? कळायलाच पाहिजे. दुर्बुद्धी कायम जाती हवी आणि सद्बुद्धी कायम येती हवी. म्हणून दुर्बुद्धी ते मना, कदा 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 हा शब्द फार मोठा आहे. दुर्बुद्धीनं वागू नका हो, दुर्बुद्धी फार वाईट आहे. त्या दुर्बुद्धीच्या वागण्यानं अख्खा वंश संपला कौरवांचा, अख्खा वंश. केवळ एक दुर्बुद्धी एवढी कूटनीतीनं चालले. आणि गंमत सांगू, रामायण सुद्धा दुर्बुद्धीच्या एका कानावर अवलंबून आहे आणि महाभारत सुद्धा दुर्बुद्धीच्या एकाच कानावर अवलंबून आहे. रामायणातली दुर्बुद्धी आहे ती कोण आहे? कोण आहे रामायणातली दुर्बुद्धी? ती मंथरा आहे ना, मंथरा, ती दुर्बुद्धी आहे. आणि महाभारतातली दुर्बुद्धी कोण आहे सांगायची गरजच नाही, सगळ्याला माहिती आहे. शकुनी, बरोबर आहे, सगळ्यांना माहित. ही मंथरा जोपर्यंत आपल्या मनात प्रवेश करत नाही ना, तोपर्यंत सद्बुद्धीला दुर्बुद्धी शिव सुद्धा शकत नाही. ही मंथरा दुर्बुद्धी आहे. म्हणून ही दुर्बुद्धी आपल्याला कधीही येऊ नये असे संतांना वाटतंय आणि दुर्बुद्धीपासून लांब असावं, लक्षात ठेवा. म्हणून आज गणेश जयंतीच्या निमित्ताने ही पहिली ओवी प्रस्तावनाच आपली चालू आहे. ही पहिली ओवी घेतलेली आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आज गणेश जयंती तर आहेच आहे, पण आज भगवान मार्कंडेयांची सुद्धा जयंती आहे. बरं, भगवान मार्कंडेय कोण तुम्हाला कल्पना आहे? बर, एक कथा सांगतो, गोष्ट दृष्टांत सांगतो. आपल्याला किती वेळ आहे? कीर्तन किती वाजता आहे? 8ला आहे. नक्की का? नाहीतर बुवा बाहेरच्या बाहेर पळून जायचा. बर बर लक्षात ठेवा.
काशी क्षेत्रामध्ये एक सद्भाविक ब्राह्मण राहत होता. काशी क्षेत्रामध्ये इतका सद्भाविक होता की तो देव भोळा बिचारा होता. देवावर नितांत श्रद्धा असणारी होता. नित्यनेमाने विश्वनाथाच्या दर्शनाला जाणारा होता. नित्यनेमाने गंगेचं स्नान करणारा होता. त्याची ती भाविक वृत्ती पाहून एक दिवस विश्वनाथ, काशी विश्वेश्वर, काशी विश्वनाथ भगवान महादेव त्या ब्राह्मणाला प्रसन्न झाले. ब्राह्मणाला प्रसन्न झाले आणि त्यांनी म्हटले, तुला काय वर पाहिजे माग, काय वर पाहिजे माग. म्हटल्याबरोबर त्या ब्राह्मणाने हात जोडले आणि सांगितलं, देवा तुमच्या कृपेनं सगळं काही आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, अगदी छान आहे, सगळी आहे, अगदी सुख आहे, समाधान आहे, आनंदी आहे. फक्त जीवनात एकच कमतरता आहे की वंशवृद्धी नाही या, पुढं माझ्या घराला वंश नाही या. एखादा वंशाचा दिवा जर माझ्या पोटी, माझ्या नशिबी जर आला तर महादेवा, शंभू महादेवा माझ्यावर कृपा होईल म्हणे. महादेवाने त्याला एक प्रश्न विचारला. म्हटले, ठीक आहे, काही अडचण नाही, तुला मुलगा होईल म्हटले, मुलगा होईल तुला, पण मला एक सांग, तुला कुपुत्र पाहिजे का सुपुत्र पाहिजे. महादेवाचा तो प्रश्न ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, देवा कुपुत्र आणि सुपुत्र ह्यातला फरक सांगा, मग सांगतो म्हणे. काही काही लोक फार हुशार असतात बरं, फार हुशार असतात, फार हुशार. लक्षात ठेवा, आपल्याला कळत नाही देव प्रसन्न झाल्यावर आपण देवाला काय मागायचं ते. एका आंधळ्याला देव प्रसन्न झाला, एका आंधळ्याला देव प्रसन्न झाला आणि त्या आंधळ्याला देवाने विचारलं, बोल तुला काय पाहिजे, काय पाहिजे. म्हटल्याबरोबर त्या आंधळ काय म्हटलं माहितीये का, देवा माझ्या नातवाला राजा झालेलं मला बघायचं, एवढंच दे म्हटलं. म्हणजे हा काय आहे, आंधळा आहे, त्याला डोळे दिले पाहिजे. नुसतं डोळे देऊन उपयोग नाही, त्याला राज्य दिलं पाहिजे. नुसतं राज्य देऊन उपयोग नाही, त्याच्या नातवाला, पोराच्या पोराला सुद्धा राज्य दिलं पाहिजे आणि ते ह्यानं बघितलं पाहिजे, एवढं आयुष्य दिलं पाहिजे. असं शहाण्यासारखं मागावं. लक्षात ठेवा, आम्ही देव प्रसन्न झाला की म्हणतो, देवा एक 5-10 कोटी रुपये दे, बाद झालं, काही नको, वाऱ्या बी बंद करतो आणि घरातच बसतो. काय वाटलं तर माळ बी काढून टाकतो. महाराज लक्षात ठेवा, आम्हाला लक्षातच येत नाही काय मोठं आहे, काय मोठं हेच कळना. देवाची सुवर्ण तुला नारदाने केली. सत्यभामा आईच्या आग्रहाखातीर देवही तयार झाले. सगळं सोनं एका पारड्यात टाकलं, देव एका पारड्यात बसले. पण ती सोन्याची तुला पूर्ण होईना, देवाचं वजन जास्तच व्हायला लागलं. नारदजी लक्ष्मीकडे गेले, रुक्मिणी मातेकडे गेले आणि विनंती केली, आईसाहेब काहीतरी करा. म्हणले का, देवाची तुला करायला लागलोय, पण देवाचं वजन काही पेलवलं जात नाही. नारदजी तुम्ही पुढे चला, आलेच 2 मिनिटात म्हणजे. आणि मागून 2 मिनिटात आमची रुक्मिणी माता, लक्ष्मी माता आली आणि देवाला पाया पडून दुसऱ्या सोन्याच्या तराजूवर फक्त तुळशीचं पान ठेवलं. एका मिनिटात काय झालं, सगळ्या सोन्यावर मोठं काय आहे, म्हणून गळ्यात तुळशीची माळ घाला, सोन्या साखळ्या घाला. मी म्हणत नाही, मी तर 2-2 अंगठ्या घालतो महाराज, पण लक्षात ठेवा काय, त्याच्याबरोबर माळ असल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून कुपुत्र आणि सुपुत्रातला फरक सांगा देवादी देवा. महादेवा मग मी सांगेन मला काय हवंय. ठीक आहे म्हटले, कुपुत्र 100 वर्ष जगेल. म्हणजे किती वर्ष, 100 वर्ष. पण सकाळ संध्याकाळ तुला लाता खाव्या लागतील, म्हणजे मार खावं लागेल, उपाशी राहावं लागेल, तुला कधी तो सुख देणार नाही. असा 100 वर्ष जगणारा कुपुत्र आहे. त्याने हात जोडले. ठीक आहे म्हटला, ठीक आहे. सुपुत्र कसा असेल. म्हटलं सांगतो, तो फक्त 5 वर्ष जगेल, पण वडिलांची सेवा 5 वर्ष इतकी परिपूर्णतेने करेल की तुला आनंद देईल. बोल तुला कुठला पाहिजे. त्याने हात जोडले. 100 वर्ष मार खाण्यापेक्षा 5 वर्ष आनंदात जगलेलं बरं, असा विचार त्याने केला आणि त्याने सांगितलं,
म्हटलं की देवा 5 वर्ष का असना, पण पोटाला मुलाचं सुख तरी भेटेल. 5 वर्षाचं आयु असणारं, वर्ष असणारं, आयुष्यमान असणारा मुलगा मला द्या. सांगितलं. महादेवाने सुद्धा वर दिला आणि सांगितलं, ठीक आहे म्हणले, 5 वर्ष आयुष्य असणारा मुलगा तुला देतो म्हणे. तुला देतो म्हटल्याबरोबर महाराज यथा अवकाश काही कालावधी गेल्यानंतर त्याला मुलगा प्राप्त झाला. हळूहळू हळूहळू तो मुलगा वाढायला लागला. 6 महिन्याचा झाला, वर्षाचा झाला, 1.5 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला. 2 वर्षाचा झाला, पण त्या बापाला, त्या ब्राह्मणाला, त्या वडिलाला मुलाचा इतका लळा लागला, इतका लळा लागला, की त्याला तो वर आठवून इतकं पोटात दुखायला लागलं, की अजून फक्त 3 वर्षच ह्या मुलाचं आयुष्य आहे. 3 वर्षानंतर हा आपल्याला सोडून जाणार आहे, हे दुःख काही त्याला तयार होईल. म्हणून त्यानं एक विचार केला, की आपण एक काम करू. म्हटलं मुलाचं आयुष्य वाढवणारं कोण भेटतंय का, म्हणून सगळ्यांना भेटायला सुरुवात केली. पत्रिका दाखव, ह्या देवऋषाकडे जा, त्या देवऋषाकडे जा, सगळं केलं. कुठंच कोणीच उत्तर देणार. कुणाचं आयुष्य कोण कसं वाढवेल. एक दिवस एक काशीतला महात्मा त्याला भेटला आणि त्यानं सांगितलं, अरे तू सगळ्याकडे कशाला फिरत बसतोस म्हण. कुठला तरी एक संत महात्मा हे तुझं प्रारब्ध बदलू शकतो म्हणे. कोणताही एक संत महात्म्याने जर तुझ्या मुलाला आशीर्वाद दिला तर तुझ्या मुलाचं प्रारब्ध बदललं असं समज. आणि त्यानं नकळत प्रश्न केला, मला तो साधू संत महात्मा कुठे भेटेल. आता साधू संत महात्मे एवढं सोपं आहे का भेटणं. बहु सगळ्याला किती पाठ आहे बघा, सगळ्याला किती पाठ आहे बघा. आणि आम्ही जाऊ दे, नको मला बोलायचं नाही त्याच्याबद्दल. हे युट्यूबला चालू आहे, नाहीतर सगळेजण माझ्या ह्याच्यावर कमेंट करून करून मलाच मारून टाकतील महाराज. काय सांगावं, आजकाल हेच चाललेत ग कलियुगी संत. हे जे कलियुगातले संत आहेत ना, ते फक्त खाण्यासाठी जन्माला आलेत, लक्षात ठेवा. असा संत महात्मा फार दुर्मिळ आहे. भेटणं शक्य नाही असं नाही, फक्त बहु अवघड आहे, फक्त कठीण आहे. मग याच्यावर उपाय काय. तर मग त्या काशीच्या महात्म्याने त्या ब्राह्मणाला सांगितला उपाय. म्हटलं अरे हे क्षेत्र काशीचं आहे, इथं गंगेसारखं तीर्थ आहे आणि ह्या गंगेच्या तीर्थावर अनेक साधू महात्मे स्नानाला दर्शनाला येतात. तू असं कर, त्या गंगेच्या कडेला एक घर, एक कुटी, एक झोपडी तयार कर, तिथं राहा आणि प्रत्येक येणाऱ्या माणसाच्या पाया पड. कोणता ना कोणता साधू महात्मा कधी ना कधी भेटलच की म्हटले. त्याला सुद्धा ही कल्पना आवडली. तो म्हटला ठीक आहे, तसंच करतो. आणि त्यानं त्या गंगेच्या किनाऱ्यावरती एक झोपडी बांधली आणि राहायला लागला आपल्या 2 वर्षाचा मुलगा घेऊन. त्यानं नित्यनेम ठरवला, बरोबर सूर्योदयापूर्वी गंगेचं स्नान करायचं. आणि गंगेला जे जे महात्मे स्नानाला येत आहेत, त्या प्रत्येक स्नानाला वरून बाहेर आलेल्या महात्म्याच्या पायावरती डोकं ठेवायचं आणि दर्शन घ्यायचं. सगळेजण आनंदी व्हायचे. त्या मुलाला, 2 वर्षाच्या मुलाला पाया पडताना बघितलं की सगळ्याला समाधान वाटायचं आणि सगळेजण आशीर्वाद द्यायचे, वा वा सुखी भव, दीर्घायुषी भव, असं तसं असे तसे सगळेजण वाट बघायचे, आशीर्वाद द्यायचे. एक दिवस गंमत काय झाली, सप्तऋषी गंगेच्या स्नानाला आले. सप्तऋषी, आता तुम्हाला सप्तऋषी कोण आहेत माहिती आहे म्हणून त्यांची नावं सांगत नाहीत. हे सप्तऋषी 7ही ऋषी गंगेच्या स्नानाला आले. गंगेत स्नान केलं आणि बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर ह्या ब्राह्मण बाप लेकानी दोघांनी त्या 7ही ऋषींचा पाया पडले. पहिल्यांदा पाया पडल्या बरोबर पहिल्या ऋषीच्या मुखातून शब्द गेला, दीर्घायुषी भव शतायुषी भव. म्हणते काय, दीर्घायुषी भव शतायुषी भव ना. असं म्हटल्याबरोबर त्याला आनंद झाला. 7ही ऋषींच्या मुखातून तोच आशीर्वाद मिळाला. तोच आशीर्वाद मिळाला, त्याचबरोबर तो रडायला लागला. रडायला लागल्यावर त्या सप्त ऋषीने विचारलं, बाबा रडायला काय झालं. म्हणले, साधू महात्म्या आहात, तुमचा आशीर्वाद कधीही रिकामा जाणार नाही. पण खरं सांगू. म्हटले काय. अहो हा बालक मोजून 3 दिवसाचा पाहुणा आहे. म्हटले किती. मोजून 3 दिवसाचा पाहुणा.
3 दिवसानंतर ह्याचा मृत्यू आहे. जन्माच्या आधी देवाने ह्याला वर सांगितलंय म्हणजे. म्हटलं असं का? हो. मग सगळे सप्त ऋषी काळजी करायला लागले. जगात आपली सगळीकडे छितू होईल. सप्त ऋषीने आशीर्वाद देऊन सुद्धा पोरग मेलं म्हटल्यावर नाचक्की कुणाची होणार हो? सप्त ऋषींची होणार. ते विचार करून म्हटले, काळजी करू नको म्हटले, ह्या मुलाला आमच्याकडे देशील? हो म्हटले, घेऊन जावा. 2च दिवस राहिलेत, झालं काही प्रारब्धानं तर बरं आहे म्हटले, म्हणून त्या सप्तऋषींनी त्यांना घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी ब्रह्मदेवाच्या पाया पडायला गेले. सप्तऋषी ब्रह्मदेवाकडे आलेत म्हटल्याबरोबर ब्रह्मदेवानी त्यांचं स्वागत केलं आणि प्रत्येकाने नमस्कार केल्यावर ब्रह्मदेवानी सगळ्याला आशीर्वाद दिला. काय? चिरंजीवी भव, चिरंजीवी भव, चिरंजीवी भव. 7 ऋषी पाया पडले आणि तेवढ्यात हे पोरग पण पाया पडले आणि ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला. काय? चिरंजीवी भव. सप्त ऋषी नाचायला गेले, नाचायला गेले. ब्रह्मदेवाने विचारलं, म्हटले काय झालं नाचायला? म्हटले काही नाही, कालपर्यंत आमचं टेन्शन होतं, आता तुम्हाला आलं. म्हटले का? पोरग मरायला 2च दिवस राहिलेत, उद्या मरणार आहे पोरग. म्हणजे मग आता चिरंजीवी भव आशीर्वाद तुम्ही दिलाय, आम्ही दिला, आम्ही फसलो, आता आम्ही रिकाम झालो, तुम्ही अडकलाय, तुम्ही पोरग काय करायचं ते करा, म्हणजे मला काही सांगू नका. ब्रह्मदेव म्हटले काळजी करू नका, मुलाला माझ्यापाशी ठेवा, माझ्यापाशी ठेवा. म्हटले फक्त एक काम करा, उद्या सकाळी लवकर या, आपण कैलासात जाऊ. म्हणजे सकाळी लवकर. बरं म्हणले. सप्त ऋषी, ब्रह्मदेव आणि तो मुलगा कैलासात महादेवाच्या, देवादिदेव शंभू महादेवाच्या दर्शनाला गेले. दर्शनाला गेले. पहिल्यांदा ब्रह्मदेवाने दर्शन घेतलं. ब्रह्मदेवाने दर्शन घेतल्यावर महादेवाने, शंभू महादेवाने आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव. सप्त ऋषींनी पाया पडले, सप्त ऋषींना आशीर्वाद दिला. काय? चिरंजीवी भव. तेवढ्यात हे बारक पोरग पण पाया पडलं आणि शंभू महादेवाने काय केलं? त्यालाही आशीर्वाद दिला. काय? चिरंजीवी भव. असं म्हणलं की ब्रह्मदेवानी सप्तऋषी नाचायला लागले. नाचायला लागल्यावर ब्रह्मदेवाला विचारलं महादेवाने, ब्रह्मदेवा नाचायला काय झालं? काय नाही म्हटले, आजपर्यंत आम्ही अडकलो होतो, आता तुम्ही अडकला. म्हटले. म्हटले का? पोरग उद्या मारणार आहे. उद्या मारणार आहे? कुणी सांगितलं? म्हटले. म्हटले काशी क्षेत्रात एक ब्राह्मण आहे, त्याचा हे मुलगा आहे, त्याचा मुलगा आहे, त्याचा चिरंजीव आहे आणि त्या मुलाला जन्मापूर्वी देवाने आशीर्वाद दिलता की 5 वर्ष जगेल. देवादिदेव महादेव म्हटले, अरे काळजी करू नका, माझ्याच आशीर्वादाचं आहे हे पोरग. म्हणते काळजी करू नका, म्हणजे माझ्याच आशीर्वाद आहे, त्याला इथं ठेवा आणि तुम्ही जावा. म्हटले मी बघतो काय करायचं. महाराज ते सप्त ऋषी ब्रह्मदेव निघून गेले. देवादिदेव शंभू महादेवाने त्या मुलाला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि एक भगवंताचं आत्मलिंग प्रगट झालं. आत्मलिंगाच्या शेजारी त्या मुलाला बसवलं आणि कमंडलूमध्ये पाणी दिलं आणि बिल्वपत्र हातात दिले आणि त्याला सांगितलं की एक काम कर. म्हटले काय? ही सतंत धारा सतत चालू ठेव आणि एक बिल्वपत्र अर्पण कर, एवढंच कर. म्हटले बाकी काही करू नको, जा. म्हणे. आणि त्या मुलानेही बसला आणि एक बिल्वपत्र अर्पण करायचं, ओम नमः शिवाय म्हणायचा आणि पाणी उदक एक पळीभर त्या आत्मलिंगावर अर्पण करायचं. ती रात्र संपली. मृत्यूचा दिवस, वेळ, काळ जवळ आली आणि जवळ आल्याबरोबर यमाने यमपाश टाकला. लक्षात ठेवा, जेव्हा मनुष्याची वेळ येते, काळ येते ना, त्यावेळेस मनुष्य आहे तिथं, आहे तसा, आहे जसा, आहे त्या ठिकाणी, आहे त्या अवस्थेत, असल तसं त्याला हे सगळं सोडून जावं लागतं. काही 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 नेता येत नाही. कुठलीही वेळ 1-2 मिनिटं वाढवून द्या की. कीर्तन संपवतो 2 मिनिटं, संपलं तुझं कीर्तन, निघ, संपला तुझा विषय, संपला का? तुझी वेळ संपली आहे. तुला आता अर्धा सेकंद सुद्धा मिळत नाही, अर्धा सेकंद सुद्धा. त्या क्षणाला यमपाश टाकला. यमपाश गळ्याला पडल्याबरोबर मुलगा घाबरला आणि मुलाने त्या आत्मलिंगाला म्हणजे पिंडीला मिठी मारली. महाराज, मिठी. तुम्ही तो फोटो बघितला असेल त्या बालकाचा. मिठी मारली आणि इतक्या घेऊन जाणार, इतक्या स्वतः साक्षात निर्गुण निराकार वेद महर्षी
देवादिदेव शंभू महादेव प्रगट झाले आणि त्यांनी आपला त्रिशूल घेतला आणि यमाच्या अंगावर धावले. यम म्हणला, देवा माझं का मरण, मला का मारायला लागला, माझी काय चूक? यम धर्म आहे, धर्माने मी तुम्ही सांगितलेली वेळ, तुम्ही सांगितलेलं ठिकाण, तुम्ही सांगितलेलं काळ हे सगळं फिक्स आहे, त्याप्रमाणे मी त्याला न्यायला आलोय. लक्षात ठेवा, सगळं जिथं असेल तिथं ज्याला तिला जसं तसं. एक दृष्टांत बारका सांगतो, हा लक्षात ठेवा. 7:30 वाजलेत, किती वाजता पास करायचं? 10 मिनिटं, 8 वाजता. माझ्यापेक्षा कीर्तनकार मोठा आहे, त्यामुळं कीर्तन ऐका, लक्षात घ्या. पण लक्षात ठेवा, एका झाडावर एक पोपट नाचत, मिठू मिठू बोलत, गात, पक्षी ह्या फांदीवर त्या फांदीवर नाचत खेळत होता. नाचत खेळत असताना अचानक यम तिकडून आला, यमदेव तिकडून आले आणि त्या पोपटाकडे बघितलं आणि हसले. कोण? यम. कुणाकडे बघितलं? त्या पोपटाकडे, आणि हसले आणि निघून गेले. यमाला हसताना बघितलं आणि त्या पोपटाला काळजी लागली. महाराज, काय काळजी लागली? यम का हसला असेल बरं आपल्याकडे बघून? देव न करो, पण समजा तुमच्याकडे यम बघून हसला तर तुम्हाला काय वाटेल? आली आपली वेळ, चला आता. वाटेल का नाही? त्या पोपटाला तसंच वाटायला लागलं. काय? यम आपल्याकडे बघून हसतोय म्हणजे आपलं काहीतरी वाईट होणार, आपण मरणार. आणि ते नाचणार, हसणार, गाणार, मिठू मिठू बोलणार पोपट रडायला लागलं. तेवढ्यात गरुड देव तिथं पोहोचले आणि गरुड देवाने त्या पोपटाला रडताना बघितलं आणि गरुड देवाने विचारलं त्या पोपटाला, बाबा का रडायला लागलायस रे, का रडायला लागलायस? म्हटल्याबरोबर पोपट म्हणाला, काही नाही, यमाची स्वारी आली होती, माझ्याकडे बघितलं आणि यमदेव हसले. अरे मग हसले तर हसले, तुला काय वाटलं? नाही म्हटलं, बहुतेक हसलेत म्हणल्यावर मी आता मरणार आहे, मी मरणार आहे असं तुझा ग्रह झालाय, काळजी वाटायला लागली तुला? हो म्हटले. काळजी करू नको म्हटले, माझ्या पाठीवर बस, इथून सप्त समुद्रा पार, 7 समुद्राच्या पार एक गुहा आहे, त्या गुहेत तुला नेऊन ठेवतो. यम काय, यमाचा बाप सुद्धा तुला नेणार नाही, तिथं नेऊन सोडतो म्हणले. ठेव म्हणले, चल म्हणले. ते पोपट बसलं गरुडाच्या पाठीवर. पोपट गरुड घेऊन गेला 7 समुद्राच्या पलीकडं एक गुहा आहे, त्या गुहेत त्याला तिथं ठेवलं आणि गरुड निघून आला. गरुड निघून आला आणि दैव योगानं नेमकी तिथंच त्या गरुडाची आणि यमाची गाठ पडली. गाठ पडल्याबरोबर गरुडाने यमाला थांबवलं आणि म्हटलं, देवा आता तुम्ही पोपटाकडे बघून हसला म्हणे. हो म्हटले, हसलो. आता गरुड आणि पोपट पाहुणेच की हो, आपण जसे पाहुणे आहेत, माणूस माणसाचं पाहुणा, तसा पक्षी पक्षाचा पाहुणाच महाराज. वाघ असला आणि काय, कुत्रा असला काय, एकमेकाचे पाहुणेच आहेत महाराज ते. त्याच्यामुळं पाहुणा आहे माझ्या, तुम्ही त्याच्याकडे. हो हो हसलो म्हटले. हसलो म्हटले ते म्हटले. पुढं गरुड देव सहज त्याला म्हटले, तुम्ही त्या पोपटाकडे बघून का बरं हसला? का हसला म्हटल्यावर यमदेव म्हणायला लागले, काय सांगू म्हटले गरुडा, मी विचार करत होतो. म्हटले काय? मोजून 12 मिनिटांनी ह्याचा मृत्यू एका गुहेत सर्पदंशानं होणार आहे. हे आत्ता हित आहे, 7 समुद्र पार, ह्याला त्या गुहेत जाणार कसं, हे मरणार कसं, हे विचार करून मी हसत होतो. गरुडानं डोक्याला हात लावला, म्हटलं मीच सोडून आलो ते आता. म्हणजे ज्याला जिथं मृत्यू आहे तिथं काही पर्याय नाही महाराज. तसाच तो मुलगा मृत्यूच्या दाढेत अडकला असताना यमदेवावर देवादिदेव महादेवाने त्रिशूल फेकला आणि फेकणार इतक्यात यमाने सांगितलं, देवा तुमचीच ऑर्डर आहे, 5 वर्ष पूर्ण झाले की ह्याला घेऊन जायचंय. महादेव म्हणाले, ठीक आहे, फक्त मला एक सांग, ह्याला 5 वर्षाचा आशीर्वाद कोणी दिलाय, तू दिलाय का मी दिलाय? यमाने सांगितलं, देवा तुम्ही दिलाय. मग ह्याचे 5 वर्ष तू मोजणार का मी मोजणार? कोण मोजणार? हे म्हटले, तुम्हीच मोजणार. मग लक्षात ठेव, आपले युग किती आहेत? 4. त्यातलं कलियुग 4,32,000 वर्षाचं. लक्षात ठेवा, कलियुग किती? 4,32,000. त्याच्या दुप्पट द्वापार युग, त्याच्या दुप्पट त्रेतायुग
हा ते त्रेतायुग आणि त्याच्या दुप्पट सत्ययुग, अशा 4 युगाचा एक मन्वंतर. असे 71 मन्वंतर जेव्हा होतात तेव्हा एक कल्प होत. 1000 वर्षाचं एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. असे 10 ब्रह्मदेव म्हणजे महादेवाचा एक दिवस. लक्षात ठेवा. आणि इतके वर्ष म्हणजे आमच्या विष्णू देवाची नुसती पापणी लवते बरं का. विष्णू देवाची पापणी लवते इतक्या वर्षात. असे 10 ब्रह्मदेव झाल्यानंतर असे वर्ष मोज आणि असे 5 वर्ष झाल्यानंतर ह्याला न्यायला येईल. महादेवाने आशीर्वाद दिला. ते दुसरे तिसरे कोणी नाही, मार्कंडेय भगवान. लक्षात ठेवा. त्याच मार्कंडेय भगवंताची आजही जयंती आहे. त्या निमित्ताने हा विषय ओघाने आला म्हणून आपल्यापाशी प्रगट केला. म्हणून अशा स्वरूपात जे काही आहे ते आपण जवळ सकळ सिद्ध काय आहे, काय काय सगळ्याला पाठ आहे का नाही. तव तू तीर्थयात्रा जाय चुकू नको म्हणून एक तीर्थयात्रा आयोजित. तीर्थयात्रा नाही, तीर्थयात्रा नाही, आमची वारी, आमची यात्रा नाही, आमची वारी. तुम्ही आषाढी वारी केली असेल, कार्तिक वारी केली असेल, आता माघ वारी करत असाल, चालत जात असाल, तशी आता एक अयोध्या वारी आपल्याला करायची. त्या अयोध्या वारीची संकल्पना आपल्या सर्वांच्या कानावर आली असेल. सर्वांनी मोठ्या संख्येनं त्यामध्ये सहभागी व्हा. राहुलकडं अजून इचलकरंजीतले जे काही प्रमुख आहेत, शशी आहेत, राहुल आहेत, सगळ्याची नावं घेत नाही, बजरंग आहेत, सगळ्यांची नावं ही पुढारी मंडळी आहेत. आता आमच्या वारकरी संप्रदायात सुद्धा पुढारी आलीच. ह्याला म्हणून बोलतोय म्हणू नका, समजू नका, पण आमच्या वारकरी संप्रदायात सुद्धा पुढारी आलेच. महाराज पुढारी आले म्हणजे काय, पुढं होऊन कार्य करतो तो पुढारी. हा, मग हे पुढं होऊन काम करणारे आहेत. ह्या सगळ्यांकडं आपण आपली नाव नोंदणी माघ वारीपर्यंत करावी. 9,500 रुपये मूल्यांकन आहे. बहुसंख्येनं या. स्त्री पुरुष माता भगिनी सगळेजण या, सगळेजण या. ह्याच्या पुढं मी जाईल तिथं सांगतोय, प्रत्येकाला सांगतोय. एखादा म्हणतो समजा वारकरी नाही, तो आला तर चालेल का. तो पण आला तर चालेल, पण त्यानं तिथं येऊन सुद्धा वारकऱ्यासारखं वागावं म्हणजे बाद झालं. म्हणजे कळलं का तुम्हाला. हा, वारकरी नसला तरी चालेल, पण वारकऱ्यासारखा वागणारा असावा. माता भगिनी स्त्री सगळे पुरुष सगळे या. 12 वर्षाच्या खालील जी मुलं असतील त्यांना यायचं असेल तर त्यांनी 6,000 रुपये भरायचे आणि 12 वर्षाच्या पुढं सगळ्यांनी 9,500 भरायचे. आणि एखाद्याला वाटलं की मला प्रवास जरा गार हवेचा थंड एसी मधला करायचा आहे तर त्याला 11,500 आहेत. माझा लक्षात ठेवा. फक्त एक गोष्ट सांगतो, आपली काही टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी नाही. आपला हा फड आहे. आपण पारायण करायला चाललोय. त्या पारायणाचे औचित्य 3 आहेत. त्यातलं पहिलं औचित्य म्हणजे प्रभू रामचंद्राचं ते जन्मस्थान आहे. दुसरं औचित्य म्हणजे अधिक मास आहे आणि तिसरं औचित्य म्हणजे दादांची 10वी पुण्यतिथी आहे. ह्याच्या आधीची दादांची पुण्यतिथी आपण इचलकरंजीतच केली होती. त्याच्या आधी दादांची पुण्यतिथी आपण कोल्हापुरात केली आणि त्याच्या आधीची दादांची पहिली पुण्यतिथी आपण पंढरपुरात घरी वाड्यात केली. 10वी पुण्यतिथी दादांच्या स्मरणार्थ आपण अयोध्येत करत आहोत. आपण बहुसंख्येनं सगळ्यांनी उपस्थित राहा ही आपल्या सर्वांना विनंती करतोय. सखोल सगळी माहिती ह्या प्रमुख लोकांकडे आहे. कधी कधी दीपक पण आहे, लक्षात ठेवा. यत्र तत्र सर्वत्र दीपक. म्हणजे बोलू का, थोडं रागाला जाऊ नका. एकाचं डोरलं नाही, सगळ्याचं डोरलं ज्याच्याकडे आहे त्याला म्हणायचं दीपक. सगळ्याचे कॉन्टॅक्ट आहेत महाराज, सगळ्याचे आमच्या दीपककडे, सगळ्याचे. अगदी हिमालयातल्या एखाद्या नागा साधूपासनं त्या आमच्या आनंद महाराजापर्यंत सगळे त्याला भेटतील, सगळेजण भेटतात महाराज. असा एकत्र सर्वसमावेशक असणाऱ्या व्यक्ती पाहिजेच की आपल्याला. आता गेलाच तुम्ही कधी हिमालयात एखाद्या नागा साधूकडं तर त्याला पण महाराज ओळखी पाहिजे का नाही. तिथं पण सोय, तिथं पण सोय लावल महाराज तो दीपक. त्यामुळे काही काळजी करू नका. त्याच्याकडे द्या, ज्याच्याकडे शक्य आहे त्याच्याकडे आपण नाव नोंदणी करा. आणि ह्या कुणावरच तुमचा विश्वास नसेल तर डायरेक्ट पंढरपुरात वाड्यात या आणि माझ्याकडे द्या, नोंदणी करा. महाराज माझ्यावर तरी विश्वास ठेवा शेवट. माझ्यावर जर विश्वास ठेवला नाही तर मग ठेवणार कुणावर.
शेवट पर्याय मीच आहे. म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी सगळ्यांनी ह्या अयोध्येच्या पारायणासाठी उपस्थित राहा ही प्रार्थना करतो. वेळात वेळ झालेला आहे. दरवर्षी ठरवतो भरपूर वेळ यावं, बसावं, बोलावं, कारण हे मंगलमय ठिकाण आहे. लक्षात ठेवा. ह्या 100% ह्या वास्तूमध्ये नित्यनेम. गेल्या वर्षी देवाचा अवतार हा श्रीकृष्णाचा होता आणि ह्यावेळेस प्रभू रामचंद्राचा आहे. म्हणजे आपलं पहिलं पारायण आता नेमकं कुठं होतंय? अयोध्येत. म्हणजे ह्या गणाधिपतीनं आपल्याला आशीर्वाद दिलाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य. आपलं हे कार्य यशस्वी होणार आहे. फक्त तुम्ही बहुसंख्येने या. केवळ एका इचलकरंजीनं जर ठरवलं, एका इचलकरंजीनं ठरवलं तर 2500 लोक येऊ शकतात. किती? 2500. माझं गणित चुकत नाही कधीच, पण तेवढं ठरवत नाहीत ना. त्याला काय करायचं हेच मला कळलं. जे ठरवतायत ते जरा वेगळंच होतंय. पण सगळ्यांनी ठरवा आणि बहुसंख्येने या ही विनंती ह्या निमित्ताने आपल्याला करतो. झालेली सेवा गणपतीच्या, गजाननाच्या, वक्रतुंडाच्या